भारी आहे, एक नंबर आहे. म्हणजे घड्याळ आहे, घड्याळ सुंदर घड्याळ आहे तायडे. आणि महाग आहे, कुठल्या तरी कंपनीचं नाव पण मला वाचता येत नाही, अशा कंपनीचं आहे. भारी आहे, मला आवडलं. ऍक्च्युली एवढं महाग घड्याळ मी कधी हातात घातलं काय, मी घेतलं पण नाही कधी हातात. एवढं महाग घड्याळ मला मिळालं आज. मला सांगता नाही येणार कोणी दिलंय ते, कारण सगळ्यांचंच एवढं प्रेम आहे माझ्यावर. पण एवढं कन्फर्म आहे की ज्या कोणत्या फ्रेंडनी दिलंय त्याचं थोडं जास्त प्रेम आहे माझ्यावर. थोडा जास्त खास आहे मी कदाचित त्या फ्रेंडसाठी, म्हणून एवढं महागवाल्या घड्याळ दिलंय मला. थँक्यू फ्रेंड. हे म्हणजे कृष्णाने सुदाम्याशी दोस्ती केल्यासारखं आहे. थँक्यू. बस एवढंच बोलू शकतो मी. हा दिवस आणि आत्ता हे जे घडलंय कायम लक्षात ठेवेन मी, कायमच. थँक्यू. ज्यांनी कोणी दिलंय त्याला थँक्यू. म्हणजे तशी वाली गर्लफ्रेंड नाही, म्हणजे पहिली फ्रेंड जी मुलगी आहे, म्हणजे गर्ल मुलगी जी फ्रेंड आहे ना, गर्लफ्रेंड ती वाली. अरे हो, हे राहिला. हात पुढे कर ना. Happy Friendship Day, Shiner. आणि हो, हे मी गेल्यावरती उघडा. बाय. डियर जय सर, हॅपी फ्रेंडशिप डे. डिअर जय सर, प्रेम तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही अजिबात अपेक्षा करत नसता. आणि अशा अनएक्सपेक्टेड लव्ह स्टोरीज जगात सगळ्यात भारी असतात. त्याच टिकतात आणि माणसाला टोटली बदलून टाकतात. आय एम शुअर ही लव्ह स्टोरी तुम्हालाही आवडेल आणि तुमच्या सिरियस चेहऱ्यावर स्माईल आणेल. नक्की वाचा. विथ लव, शर्वरी परब, टकाटक. जुन्या कॅसेटी दुरुस्त करत असतात. तुला काय कळणार? या कॅसेट मध्ये तर आपल्या सगळ्या जुन्या आठवणी आहेत. सांगू का सगळ्यांना? कपसा आज फ्रेंडशिप डे ना, मला पण बांध ना फ्रेंडशिप बँड. ए नौटंकी, तुला काय झालंय? हा, काय ग, शिका बसल्यास? असंच तू बँड्स बांधले की नाही? अशी मस्त कॉलेजमध्ये गेली होतीस ना 80s बँड्स घेऊन.
हे बघ मला केवढे बांधलेत ऑफिस मध्ये. अशी का तोंड पाडून बसलीस तू? सांग ना अनु, तुला बांधलं नाही का कोणी फ्रेंडशिप बँड? की स्पेशल कोणीतरी नाही बांधला? हा बोल ना. काय नाही, माझा मूड खराब आहे. बापरे, तुझा मूड खराब हे कधीपासून व्हायला लागलं? सांग ना काय झालंय? काय नाही ग ताई, मला कंटाळा आलाय. एक काम कर, तू ना फक्त मला सांग, मी कोणाला नाही सांगणार. बोल ना काय झालंय? अगं काय ग तुझं? कशाला तुला सगळं जाणून घ्यायचं असतं? काय झालं, कसं झालं, सगळं ऐकायचं असतं. काय नाही झालं, सगळं नॉर्मल आहे. तर चिडचिड होते माझी, कंटाळा आलाय, मागे लागलीये माझ्या. अनु अनु, ही काय पद्धत झाली मोठ्या बहिणीशी बोलायची? काय एवढी चिडचिड करतेस? काय विचारलं का तिने तुला एवढं? अगर मम्मी थांब जरा, तू उगाच ओरडू नकोस. ती बोलली होती तिचा मूड नाही, मीच उगाच तिला विचारत बसली. ठीक आहे, थकली असेल ती, दिवसभर कॉलेज प्रॅक्टिकल्स असतात म्हणून. म्हणून काय डाफरायचं तुझ्यावर? ठीक आहे, तू शांत हो. तू बघतेस ना आजूबाजूला स्टुडंट्सच्या बाबतीत काय होतंय. टेन्शन आलं असेल तिला पण. पमा खरं आहे तिचं. अगं काही असेल तर सांगेल ना ते आपल्याला, उगाच तिला उचकावू नका. आणि माणसाला मोकळं सोडावं थोडंफार. म्हणून काय असं वागायचं? अगं कंटाळा येणार ती एकटी आहे का? येऊ शकतो ना कंटाळा कधी पण. तू शांत हो जरा आणि तिला काही ओरडू नको.